मंडळी, सस्नेह नमस्कार. आपण पाहत असलेल्या माण महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. माण तालुक्यातील महाबळेश्वरवाडी येथील सुपुत्र ओंकार सुरेश जेडगे याची भारतीय नौदलात निवड झाल्याने गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांच्या वतीने ओंकार यांची गावातून भव्य मिरवणूक व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी संपूर्ण गाव देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. यावेळी बोलताना माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे म्हणाले, या पृथ्वीतलावर सर्वोत्कृष्ट काम कोणतं असेल तर ते आहे देशसेवा. भारतीय नौदलात निवड होऊन ओंकारने केवळ आपल्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण महाबळेश्वरवाडी गावाचा सन्मान देशात वाढविला आहे. तरुणांनी त्याचा आदर्श घेऊन देशसेवेसाठी पुढे यायला पाहिजे. महाबळेश्वरवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी सरपंच श्री विजयकुमार जगताप म्हणाले की ओंकारने भारतीय नौदलात भरती होऊन कमी वयातच गरुड भरारी घेतली आहे. देशसेवा करत असताना भविष्यात महाबळेश्वरवाडी गावाचे नाव संपूर्ण भारतात उज्ज्वल करावे आणि आपल्या कर्तृत्वाने गावाचा नावलौकिक वाढवावा. या सोहळ्यात गावातील महिलांनी ओंकारचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. देशसेवेच्या भावनेने भारावलेल्या वातावरणात काढण्यात आलेल्या मिरवणुकीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास येथील लोकनियुक्त सरपंच सौ इंदुबाई जेडगे, उपसरपंच सौ अंजनाबाई पुकळे, माजी सरपंच अंकुश गाढवी, युवा नेते पोपट जेडगे, श्री ज्ञानुआबा गाढवी, संजय शेठ जेडगे, श्री विक्रम जेडगे, विजय गाढवी, विष्णुशेठ गाढवी, श्री पोपट मिसाळ, श्री साहेबराव खरात, राहुल खरात, श्री भागवत लुबाळ, नानासो अनुसे, श्री प्रभू जेडगे, गणपत जेडगे, बाळू जेडगे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओंकारच्या यशामुळे महाबळेश्वरवाडी गावात उत्साहाचे, अभिमानाचे आणि देशसेवेचे वातावरण निर्माण झाले असून त्याच्या या यशाने गावातील युवकांना नवी प्रेरणा मिळाली आहे. मी ओंकार लक्ष्मी सुरेश जेडगे. माझं संपूर्ण शिक्षण तेलंगणा राज्यात झालं. 12वीत मला 90% मिळाले. सक्सेस बद्दल सांगायचं असेल तर माझ्या मनात आधीपासूनच लहानपासूनच ही देशसेवा करायची ही जिद्द होती. तर इंडियन नेव्हीमध्ये माझं सिलेक्शन झालं. आता 4 महिने कठोर परीक्षण करून, हार्डवर्क करून, पूर्ण ट्रेनिंग करून ओडिसावरनं इथं आलो आणि माझ्या सक्सेसमुळं आज माझे व माझ्या गावाचं, तालुक्याचं नाव सगळ्याकडे प्रसिद्ध झालं. त्यामुळे मला खूप आनंद झाला. कारण आज माझे शिक्षण बाहेर झालं असलं तरी माझी संपूर्ण नाळ पहिल्यांदा माझ्या गावाशी जोडलेली आहे. शेवटीला मला येणाऱ्या जनरेशनला हेच सांगायचं आहे की मेहनत करण्याला कवाच अपयश भेटत नाही. थँक्यू. या पृथ्वीतलावरील सर्वात सुंदर काम काय असेल तर देशसेवा. आणि हे देशसेवेचं काम पिढ्यानपिढ्या या महाबळेश्वरवाडी गावाने केलेलं आहे. त्याबद्दल महाबळेश्वरवाडी गावाचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माण महाराष्ट्र संपादक सिद्धार्थ सरतापी सर. मंडळी, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिसरातील दर्जेदार बातम्यांसाठी अपडेट रहा. धन्यवाद.